झी 24 तास एक पाऊल पुढे. पण म्हणजे खोपकर साहेबांचा पूर्ण हे ठेवून मी विचारतो की अशी वेळ मराठी निर्मात्यांवर का यावी. मला असं वाटतं की हा प्रश्न प्रत्येक निर्मात्यांनी अशी सरकारला विचारायला पाहिजे की प्रत्येक वेळेला मनसेला भांडावं का लागतं. मला एक कळत नाही, मला एक कळत नाही की जे मल्टिप्लेक्स मालक आहेत त्यांना व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय मराठी चित्रपटाकडून आला काय, हिंदी चित्रपटाकडून आला काय किंवा इंग्लिश चित्रपटाकडून आला काय, व्यवसाय करणं हा जर त्यांचा अल्टिमेट उद्देश आहे, त्यांचा अंतिम हेतू आहे, तर मग मराठी चित्रपटांच्या बाबतीत हा दुजाभाव करण्याचं कारण काय. सर मला एक मत मांडायचं इथे की जसं फॉर एक्झाम्पल तानीच्या वेळा आता 2 चित्रपट रिलीज झाले, एक औरंगजेब झाला आणि एक रिलेक्टंट फंडामेंटलिस्ट पिक्चर झाला, ज्याचा लेखक पाकिस्तानी आहे आणि पाकिस्तानी माणसं ही टेररिस्ट नाही असा सांगणारा तो चित्रपट आहे इंग्लिशमध्ये, जो मुंबईमध्ये 38 थिएटर्समध्ये रिलीज झाला, 128 शो मध्ये दाखवला गेला आणि जो फ्लॉप आहे. मुद्दा हाच आहे की का औरंगजेब हा अनेक कारण काय असावं. मग तेच म्हणतो की जर मराठी हा तानी मराठी लेखिकेनी गायत्री कोलते माझ्या मुलीने लिहिलेली कथा आहे आणि ही कथा सायकल रिक्षावाल्यांवर मराठी चित्रपटाच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये दादासाहेब फाळकेंची सिनेमा उत्तम आहे आणि त्याच्या कथानक वगैरे हा आहेच, म्हणजे प्रश्नच नाही. पण आजचा मुद्दा तो नाही, आजचा आपण वेगळा विषय की हे का होत आहे. आपल्याबरोबर विजय चव्हाण आहेत. विजयजी, तुम्ही गेल्या अनेक दशकांपासून या इंडस्ट्रीमध्ये आहात. तुम्ही चित्रपटांमध्ये कामं केली आहेत, नाटकांमध्ये कामं केलेली आहेत, अनेक प्रकारे महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. हे कधीपासून सुरू झालंय असं तुमचा अनुभव सांगतो. मराठी चित्रपटांचा हा दुजाभाव मल्टिप्लेक्स संस्कृती जसजशी वाढत गेली तसतसा वाढत चाललाय असं तुम्हाला वाटतंय का? कसं बघता तुम्ही या विषयाकडे? नाही, मला काय वाटतं, आपल्या प्रेक्षकाने जर मल्टिप्लेक्सला गर्दी केली ना तर आपण ह्यांना खळखटाक करू शकू, म्हणजे त्यांना चान्सच मिळणार नाही. आता काय होतं त्यांचं बघा, 3च पब्लिक आहे म्हणून आम्ही बंद केलं, 12च पब्लिक आहे म्हणून आम्ही जरा कसाबसा चालवतोय. आपणच जर गर्दी केली ना तर हे काहीच करू शकणार नाहीत. आणि माझ्या मते केदार शिंदेच्या या नवीन पिक्चरने आपण हिंदी पिक्चरला खो देऊया थिएटरमध्ये जाऊन. सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हे ठरवलं पाहिजे, गर्दी झाली पाहिजे थिएटरला, मग बघूया कसं पिक्चर. म्हणजे विजयजी, तुमचं असं मत आहे की गर्दी करत नाही मराठी प्रेक्षक सिनेमांना, त्याच्यामुळे अशा प्रकारे खरखटाक करावं लागतं किंवा कुठून ना कुठून दबाव आणून कुठून ना कुठून मारून मुसडून आपल्याला ते थिएटर मिळवावं लागतं, स्क्रीन्स मिळवावे लागतात. नाही, असं काय होतं की आता बघा ना, प्रत्येक थिएटरला 12चा मराठी पिक्चर वेगळा, 3चा वेगळा, 6चा वेगळा, 9चा वेगळा. लोकांना तर चॉईस नाही राहिलाय. पूर्वी कसा, अरे 6चा ते पाहुणे आले ना त्यांनाच घेऊन 9च्या पिक्चरला जाऊया, तो आता प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे माझ्या मते हे एक तर सगळे अख्खा पिक्चर द्या, 4 शो द्या, 3 शो द्या, नुसता 12चा असं नको. तर माझ्या मते लवकर प्रॉब्लेम मिटेल. आणि माझी एकच विनंती आहे, या मल्टिप्लेक्सला कसं होतं, मराठी येतात प्रेक्षक माउथ पब्लिसिटी झाल्यावर मग गर्दी करतात. जसं हिंदीला पहिल्या दिवसापासून करतात ना, तशी आमच्याकडे पहिल्यापासून करा आणि मग बघा कसं हे लावतील हिंदी मल्टिप्लेक्सला ते. बिलकुल, माउथ पब्लिसिटी हा एक तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय त्याच्यावरूनच मला पुढे ही चर्चा न्यायची आहे संजीव कोलतेंकडे. हिंदी सिनेमा कुठला येणार आहे हे ज्या प्रकारे प्रमोट केलं जातं, त्याचं मार्केटिंग ज्याप्रमाणे केलं जातं, तितकं बजेट मुळात मराठी सिनेमांकडे असतं का, हा पहिला मुद्दा आहे. आणि जर 2 कलाकृती बनतायत, एक मराठीमध्ये उत्तम कलाकृती बनतीये किंवा कलाकृतीचा विषय आपण बाजूला, एक कलाकृती मराठीत बनतेय, एक हिंदीत बनतीये. हिंदीतली कलाकृती जर इतक्या उत्तमरित्या प्रमोट केली जाते, त्याचं मार्केटिंग केलं जातं, स्वतः कलाकार रस्त्यावर फिरतात, लोकांना भेटतात, चॅनेल्सवर जातात, जाहिराती देतात, बजेट असतं, असं असताना दुसरीकडे मराठी सिनेमा लागलाय की लागला नाही हे सुद्धा अगदी एखाद दुसऱ्या सिनेमाचा अपवाद सोडला तर कळत नाही. अशा परिस्थितीत मग काय चूक, म्हणजे ह्याच्यात आपण दोष कसा काय द्यायचा हिंदी सिनेमांना किंवा मल्टिप्लेक्स वाल्यांना किंवा प्रेक्षकांना सुद्धा? नाही, मला बेसिक मुद्दा असा आहे की जर हिंदी चित्रपट म्हणजे चित्रपटांचा दर्जा हा जर जाहिरातींवर असेल तर धग चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं नसतं.
श्वास ऑस्कर पर्यंत गेला नसता. पण मराठी सिनेमांना नॅशनल अवॉर्ड मिळत नाही हा मुद्दाच नाहीये. मराठी सिनेमांच्या दर्जाविषयी सुद्धा मुद्दा नाहीये. लोक थिएटरमध्ये येणार कशा? थिएटरमध्ये येतील जर त्यांना थिएटर मिळाली तर. आज एक्झाम्पल तानीला एकही थिएटर नाही मिळालं नाही. विदर्भाची हा चित्रपट आहे, विदर्भाच्या कथेवर आहे, सायकल रिक्षावाल्यावर आहे. आम्हाला विदर्भामध्ये एकही थिएटर मल्टिप्लेक्स मिळालं नाही, मुंबईत एकही थिएटर मिळालं नाही, ठाण्यामध्ये एकही मल्टिप्लेक्स मिळालं नाही. आणि जाहिरात रेग्युलर लोकसत्ता मठामध्ये सामनामध्ये सगळ्या ठिकाणी जाहिरात सुरू आहे. तर मग लोकांना थिएटरच नाही मिळालं तर लोक बघणार कसे हो चित्रपट? अमरावती, अकोला, नागपूर, पण मराठी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आता विजय चव्हाणांनी जो मुद्दा मांडला की लोक जर आता हजारोंच्या संख्येने गेली, लोकांनी जर मल्टिप्लेक्स वाल्यांवर दबाव आणला की आम्हाला हा सिनेमा हवाय, तसा दबाव आणण्यासाठी, लोकांना प्रवृत्त करण्यासाठी, लोकांना जर माहितीच नाहीये, जोपर्यंत माउथ पब्लिसिटी होत नाही त्या सिनेमाची, तोपर्यंत लोकांनी यावं अशा अपेक्षा कशी काय बाळगणार? नाही, पण जाहिरात व्यवस्थित आहे. म्हणजे तानीबद्दल जर मी बोलायचं झालं तर तानीची जाहिरात एका सिनेमाविषयी नाही बोलत आहे मी. आम्ही याची तुम्हाला काय वाटतं? माझं प्रमोशनच्या बाबतीत कमी पडत नाही. मला एक गोष्ट प्रामाणिकपणे अशी सांगायची आहे की सतत आपण दबाव 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 म्हणतोय. सरकारवर कोण काय नाही दबाव टाकत. तुम्ही हिंदुस्थानामध्ये बघा, पंजाबमध्ये पंजाबी चित्रपट चांगला धंदा करतात, पश्चिम बंगालमध्ये बंगाली चित्रपट चांगला धंदा करतात, दक्षिणेकडे त्यांचे चित्रपट चांगला धंदा करतात. तिथे औरंगजेब रिलीज होत नाही. तिकडच्या सरकारची, तिकडच्या मल्टिप्लेक्सवाल्यांची हिंमत देखील होईल का स्वतःचा चित्रपट बाजूला टाकून औरंगजेब लावायची? आज तुम्ही बघा पंजाबमध्ये म्हणजे इतर राज्यांमध्ये औरंगजेब किती रिंग लागले असेल आणि त्यांचे पिक्चर किती लागले असतील. सरकारला कधी आपण जेव्हा विचारणार, सरकार कधी याच्यावर नमता घेणार, सरकार कधी मराठी माणसाची बाजू घेणार, सरकार कधी मराठी निर्मात्याची बाजू घेणार? सतत म्हणजे मराठी निर्मात्यांनी चांगले चित्रपट बनवायचे, ह्याच्यावर मल्टिप्लेक्स थिएटर देणार नाहीत, आम्ही आंदोलन करायची, कार्यकर्ते आमचे त्यांना अटक होणार आणि आम्हाला अटकेपेक्षा फरक पडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मराठी जर विषयावर आम्हाला अनेक वेळा अटका झालेल्या आहेत, अगदी तडीपाऱ्याला लागलेल्या आहेत. तो काय आमच्याकडे मुद्दा नाहीये. सॉरी, नाही, माझं म्हणणं फक्त एवढं आहे की मराठी चित्रपट हा माउथ पब्लिसिटीवर चालतो. तुम्ही त्यांना थिएटर दिल्याच्या नंतर एक 2-3 दिवस भले तिकडे कोण फिरकणार नाही, कमी लोक जातील, पण जेव्हा त्याची माउथ पब्लिसिटी होईल, तुम्ही किती असे अनेक चित्रपट आहेत की जे दुसऱ्या आठवड्याला हाऊसफुल झालेले आहेत. नाही, बरोबर, पण माउथ पब्लिसिटी होऊन लोकांपर्यंत तो निरोप पोहोचेपर्यंत, ती चर्चा होईपर्यंत तरी मराठी सिनेमा टिकू शकतो का मल्टिप्लेक्स मध्ये? हा मुद्दा आहे. म्हणजे जोपर्यंत लोकांना कळलेलं असतं तोपर्यंत सिनेमे गेलेले असतात. असे एखाद दुसरा अपवाद वगळता मराठी सिनेमेत 3-4 आठवडे. माझं तेच म्हणणं आहे ना की मल्टिप्लेक्स उदाहरण, मी जसं तुम्हाला ते इतर राज्यांचं उदाहरण दिलं, आपण सरकारवर आणि सरकार कधी मल्टिप्लेक्स दबाव टाकणार? सतत आम्ही फक्त आंदोलन आणि तोडफोड आणि खळखळ. सरकारने दबाव टाकायला पाहिजे, तर ह्याच्यातून अजून मार्ग निघू शकतात असं तुमचं म्हणणं आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांवर अन्याय होतो आहे का, याविषयी आपण चर्चा करतो आहोत. संजीवजी, आम्हाला सांगा की मराठी चित्रपटांबाबत जर कुठलाही मल्टिप्लेक्समध्ये जो सिनेमा जातो तो शेअर बेसवर चालला जातो, त्याचा एक शेअर ठरलेला आहे आणि त्यानुसार निर्मात्यांना आणि मल्टिप्लेक्सवाल्यांना त्याचे पैसे मिळत असतात. जर मराठी सिनेमा दर्जेदार आहे, जर मराठी सिनेमांना येणारा प्रेक्षक सुद्धा डेडिकेट आहे, मराठी प्रेक्षक प्रतिसाद देईल सिनेमांना याची सुद्धा खात्री आहे दोघांनाही, बरोबर, तर मग हे समीकरण नेमकं चुकतंय कुठे? का मराठी सिनेमांकडे दुजाभावाची वागणूक मराठी सिनेमांना मिळते? म्हणजे मल्टिप्लेक्स वाल्यांचं असं म्हणणं आहे की त्याची जाहिरात जी आहे ती मराठीमध्ये नुसती करून चालत नाही. कारण दुर्दैव काय माहिती आहे का की मल्टिप्लेक्सच्या कमिटीवर मराठी माणूसच नाही. त्यांना इंग्लिश पेपरमध्ये जर जाहिरात असेल, मिड डे मध्ये असेल किंवा मिरर मध्ये असेल, पण का म्हणजे ह्याचं काय, ह्याच्यामुळे त्यांना काय फरक पडतो? आर्थिक गणित बिघडतात त्यांची? नाही, आर्थिक गणित नाही, म्हणजे थिएटर न देण्याचं कारण की आपकी पब्लिसिटी ठीक नाही हो रही, आपका ये ठीक नाही. म्हणजे इंग्लिश पेपरमध्ये जर का तुमची जाहिरात आली तर मग त्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं आणि मग ते तुम्हाला मल्टिप्लेक्स देतात. ते पण त्यांच्या इच्छेवर असेल तसे तुम्हाला मल्टिप्लेक्स मिळतात. कारण त्यांना मराठी पेपरच माहित नाही, त्यांना मराठी नट पण माहित नाही, कोण अरुण नलावडे कोण आहे असं त्यांना पण माहित नसतं. कारण मुद्दा असा की जर मल्टिप्लेक्स मुळात हा व्यवसायच मराठी माणसाच्या हातात आहे. त्यामुळे मराठी माणसाला तिथे मराठी थिएटर देण्यासाठी कळकळ असावी का नको? जर थिएटरच नाही मिळाले तर मराठी पिक्चर किती सुंदर असो त्याचा फायदा काय? आज तानी चांगला चित्रपट आहे पण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. विदर्भामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, ठाण्यामध्ये सर एक पण थिएटर नाही आहे.
तर मग हा चित्रपट पोहोचेल कसा, कारण मराठी माणूसच तिथे नाहीये, त्याला माहितीच ठीक नाही आहे. म्हणजे हा गैरसमजुतीतून होणारा हा प्रकार असं तुम्हाला वाटतं? मल्टिप्लेक्स मालकांचा मराठी सिनेमांविषयी गैरसमज आहे की हा सिनेमा बघायला लोक येणार नाहीत कारण त्याची पब्लिसिटी इंग्रजी वर्तमानपत्रांमधून किंवा इंग्लिश मीडियातून झालेली नाही. आणि त्याच्यासाठी शासनाने काहीतरी करायला हवं की याच्यावर येऊ आपण, काय करायला हवं याच्यावर आपण येऊया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.